हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू चाटे कोचिंग क्लासेस. आज आपण तुमचा इयत्ता 9वीचा नवीन धड्याला सुरुवात करतो आहे. धड्याचे नाव आहे वास्तव संख्या. पहा, तुम्ही मागील इयत्तांमध्ये म्हणजे 5वी ते 7वी या इयत्तांमध्ये वास्तव संख्या म्हणजे काय, नैसर्गिक संख्या म्हणजे काय ह्या गोष्टी पाहिल्या आहेत. परंतु आपण वास्तव संख्या हा धडा इथे इन डिटेल पाहणार आहोत. वास्तव संख्या म्हणजे काय, त्यांचे गुणधर्म कोणकोणते असतात, त्याच्यावर उदाहरणे कशी सोडवायची, या सर्व गोष्टी आपण या धड्यामध्ये पाहणार आहोत. त्याआधी तुमचे बेसिक्स क्लिअर होणं फार महत्त्वाचं आहे. ते आधी मी तुम्हाला सांगते. पहा, आपण वास्तव संख्या हा धडा पाहतोय. संख्यांचे खूप प्रकार आहेत. नैसर्गिक संख्या, वास्तव संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, खूप काही. ते कसे आहेत त्याचे कन्फ्युजन तुम्हाला व्हायला नको यासाठी मी एक फ्लोचार्ट तयार केला आहे. कारण या अशा गिवन डाटापेक्षा, लिहिलेल्या नोट्सपेक्षा फ्लोचार्ट हा आपला माइंड, आपला मेंदू लगेच ॲक्सेप्ट करतो. ठीक आहे. पहा, वास्तव संख्या 2 भागांमध्ये डिवाईड होतात, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. ठीक आहे. अपरिमेय संख्यांचे पुढे कोणतेही डिव्हिजन होत नाही, पुढे जाऊन ते कुठेही विभाजन होत नाही त्यांचे. परंतु परिमेय संख्यात पुन्हा 2 संख्यांमध्ये विभागल्या जातात. त्या कोणत्या, तर अपूर्णांक संख्या आणि पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या पुन्हा 2 भागांमध्ये विभागल्या जातात, 2 संख्यांमध्ये विभागल्या जातात, ऋणपूर्णांक आणि पूर्ण संख्या. आणि पूर्ण संख्या पुन्हा विभागल्या जातात नैसर्गिक संख्यांमध्ये. पहा, आपण याची खालून वर अशी सुरुवात करूया. नैसर्गिक संख्या आपण पाहूया. नैसर्गिक संख्या म्हणजे काय, तर काउंटेबल नंबर्स. ते कोणते आहेत पहा, ते आपण इंग्रजी वर्णमालेतील कॅपिटल N या अक्षराने दाखवतो. आपण याआधी तुमचा जो धडा पाहिला आहे संच, त्या धड्यामध्येही मी तुम्हाला सांगितलं आहे की नैसर्गिक संख्या ह्या आपण इंग्रजी वर्णमालेतील कॅपिटल अक्षर N ने दाखवतो. नैसर्गिक संख्या कोणकोणत्या आहेत, तर 1 2 3 4 5, अजून पुढे तो संच तसाच वाढत राहील. आपल्याला माहीत आहे का आपल्याला शेवटची संख्या कोणती काढायची आहे, नाही. म्हणून 1 2 3 4 आपण N लिहूया. N हा नंबर आहे, कारण आपल्याला माहीत नाही आहे आपल्याला कोणती संख्या काढायची आहे. नैसर्गिक संख्या म्हणजे काय, अशा संख्या ज्या आपण काउंटिंग करण्यासाठी वापरतो, ज्या संख्या आपण मोजण्यासाठी वापरतो, अशा संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. त्या संख्या संचामध्ये N इंग्रजी वर्णमालेतील N ह्या कॅपिटल अक्षराने दाखवतात. आणि त्यांमध्ये असणारे घटक कोणते, तर 1 2 3 4 5 आणि पुढे तसेच ते एक्सटेंड होत राहतील. जर नैसर्गिक संख्यांमध्ये आपण 0 मिळवला, नैसर्गिक संख्यांमध्ये 0 मिळवला असता पूर्ण संख्या तयार होते. पहा, पूर्ण संख्या आपण W ने दाखवतो. याला इंग्रजीमध्ये होल नंबर्स असे म्हणतात. इंग्रजी शब्दही तुमच्या कानावर असू द्यात. नैसर्गिक संख्यांना नॅचरल नंबर्स असे म्हणतात. ते N या अक्षराने दाखवतात. जर नैसर्गिक संख्या आहेत 1 2 3 4 5, त्यामध्ये जर आपण 0 मिळवला तर त्या पूर्ण संख्या होतात, ज्याला होल नंबर्स असेही म्हणतात, जे आपण W ने दाखवतो. पहा, W मध्ये कोणते घटक येतील, तर 0 1 2 3 आणि पुढे. ठीक आहे. पूर्ण संख्या आपण W या अक्षराने दाखवतो. आणि W मध्ये जर नैसर्गिक संख्येमध्ये आपण 0 मिळवला असता पूर्ण संख्यांचा संच तयार होतो. पहा, ऋणपूर्णांक म्हणजे काय. आता तुम्ही नंबर लाईन पाहिली असेल. पहा, मी तुम्हाला काढून दाखवते. ऋण 1, ऋण 2 आणि ऋण 3. पहा, इथे जे काही असतील 1 2 3 आणि -1 -2 आणि -3, -1 -2 -3 हे काय आहेत, तर ऋणपूर्णांक आहेत. ह्या सगळ्या पूर्णांक संख्याच आहेत, परंतु हे ऋणपूर्णांक आहेत आणि हे धनपूर्णांक आहेत. पहा, 1 2 3 आणि पुढे 1 2 3 4 5, पुढे ही लाईन अशीच वाढत जाईल, ही रेषा अशीच वाढत जाईल, रेषापट्टी. आणि इकडे जे ऋणपूर्णांक आहेत -1 -2 -3 -4, हे ऋणपूर्णांक आहेत. लक्षात घ्या, धनपूर्णांक आणि ऋणपूर्णांक यामध्ये फरक आहे. आणि 0 हा ना तर धनपूर्णांकामध्ये येतो ना तर ऋणपूर्णांकामध्ये जातो. पहा, ऋणपूर्णांक म्हणजे काय तुम्हाला कळाले.
ऋणपूर्णांक आहेत -1, -2, -3 आणि ते पुढे तसेच वाढत जातील. जेव्हा पूर्ण संख्या आणि ऋणपूर्णांक एकत्र येतील, पहा पूर्ण काय आहे -3, -2, -1 हे ऋणपूर्णांक आणि पूर्ण संख्या कोणत्या 0, 1, 2, 3. पहा हे जेव्हा एकत्र येतील तेव्हा पूर्णांक संख्या तयार होईल. पूर्णांक संख्या म्हणजेच काय तर इंटिजर्स, जे की संचामध्ये आपण इंग्रजी वर्णमालेतील कॅपिटल लेटर आय ने दाखवतो. पूर्णांक संख्या म्हणजे काय ऋणपूर्णांक आणि पूर्ण संख्या या दोन्ही संख्या मिळून जी संख्या तयार होते तिला पूर्णांक संख्या असे म्हणतात. पूर्णांक संख्या इंग्रजी वर्णमालेतील आय या कॅपिटल लेटरने दाखवली जाते. पूर्णांक संख्या कोणत्या तर -2, -3, -2, -1, 0, 1, 2, 3. पहा त्यानंतर अपूर्णांक संख्या म्हणजे काय. अपूर्णांक म्हणजे काय तर फ्रॅक्शन. ठीक आहे, एखाद्या गोष्टीचा काहीतरी छेद, एक भाकरी दिली आहे त्यातील अर्धी भाकरी, त्यातील 3 चतकोर भाकरी म्हणजे त्या भाकरीचे आपण 2, 4, 3 असे भाग करतोय. कोणत्याही गोष्टीचा छेद म्हणजे अपूर्णांक. अपूर्णांक आणि पूर्णांक संख्या जेव्हा एकत्र येतात तेव्हा परिमेय संख्या तयार होते. परिमेय संख्या म्हणजे काय तर पहा परिमेय संख्या आपण क्यू या अक्षराने दाखवतो. परिमेय संख्याला इंग्लिशमध्ये रॅशनल नंबर असे म्हटले जाते. परिमेय संख्या काय असतात पहा P/Q. अशा फॉर्ममध्ये, अशा फॉर्मॅटमध्ये, अशा प्रकारामध्ये जर कोणत्याही संख्या लिहिली असेल तर ती परिमेय संख्या असते आणि Q हा 0 बरोबर असू शकत नाही. Qची किंमत 0 एवढी असू शकत नाही तर ती संख्या परिमेय संख्या असते. आणि अपरिमेय संख्या म्हणजेच काय तर इरॅशनल नंबर. आता या सगळ्या संख्यांनी मिळून जे काही तयार होतं त्याला वास्तव संख्या असं म्हटलं जातं. आणि हाच टॉपिक आपण आज शिकणार आहोत. आपण वास्तव संख्या शिकतोय म्हणजेच परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, पूर्णांक, अपूर्णांक, ऋणपूर्णांक, पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्या या सगळ्यांचं एकत्रित एक कॉम्बिनेशन आपण शिकतोय म्हणजेच वास्तव संख्या. पहा मी पुन्हा एकदा सांगते, वास्तव संख्या 2 संख्यांमध्ये त्यांचं विभाजन होतं, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. परिमेय संख्या Q या कॅपिटल अक्षराने दाखवले जातात. त्याचा फॉर्मॅट लिहितात कशा त्या P/Q आणि त्यांची कंडिशन, त्यांची अट अशी आहे की Q हा 0 बरोबर असू शकत नाही. त्यानंतर परिमेय संख्यांचे विभाजन होत आहे पुढे पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या काय तर 0, -3, -2, -1, 0, 1, 2, 3. आणि अपूर्णांक संख्या म्हणजे काय 2/3, 4/7. अशा प्रकारे जी काही संख्या असेल ती एक डिवाईड झालेली असेल, ठीक आहे, त्याचे तुकडे झालेले असतील, त्याचे विभाजन झालेले असेल तर अशा संख्यांना अपूर्णांक असे म्हणतात. पहा पूर्णांक पुन्हा विभाजन होत आहे पूर्णांकाचं ऋणपूर्णांक आणि पूर्ण संख्या. पूर्ण संख्यांना आपण इंग्रजीमध्ये होल नंबर्स असे म्हणतो आणि ते संचामध्ये W या कॅपिटल लेटरने दाखवले जातात. त्यामध्ये कोणते घटक आहेत तर 0, 1, 2, 3. आणि ऋणपूर्णांकामध्ये कोणते घटक येतात तर या रेषापट्टीवरील जे उजव्या फळ्यावरील उजव्या बाजूचे जे घटक आहेत म्हणजेच -2, -3, -2, -3 हे जे ऋणपूर्णांक संख्या आहेत हे सगळे ऋणपूर्णांकामध्ये येतात. पूर्ण संख्या फर्दर त्यांचं विभाजन होत आहे पहा नैसर्गिक संख्यांमध्ये. नैसर्गिक संख्या म्हणजे आपण रोज मोजतो त्या संख्या काउंटेबल नंबर्स, त्यांना इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर्स असे म्हणतात. त्यांना संचामध्ये कॅपिटल लेटर N ने दाखवतात आणि ते नंबर कोणते आहेत 1, 2, 3, 4. ठीक आहे, अशा प्रकारे वास्तव संख्यांचे विभाजन कशा प्रकारे होते किंवा कोणकोणत्या संख्या मिळून वास्तव संख्या तयार होतात हे आपण पाहिले. या पुढचा भाग आपण पाहतोय. पहा संख्या संच आपण शिकलो आहे. पुन्हा एकदा पहा नैसर्गिक संख्या संच आपण N ह्या कॅपिटल लेटरने दाखवतो आणि त्या संख्या संचामधील घटक कोणते तर 1, 2, 3 आणि पुढे तो संच असाच वाढत राहील. पूर्ण संख्या संच आपण इंग्रजी वर्णमालेतील W या अक्षराने दाखवतो आणि या संचामध्ये 0, 1, 2, 3 हे घटक येतात. पूर्णांक संख्या संच कोणता
तर तो आपण आयने दाखवतो. याला इंग्रजीमध्ये इंटिजर्स असे म्हणतात. आणि या संख्या संचामध्ये -2, -1, 0, 1, 2 हे घटक येतात. परिमेय संख्यासंच म्हणजेच रॅशनल नंबर्स जे आपण क्यू या इंग्रजी वर्णमालेतील अक्षराने दाखवतो, कॅपिटल क्यू. आणि यामध्ये कोणते घटक येतात तर p/q, p/q अशा फॉर्मॅटमध्ये येणारे सर्व घटक परिमेय संख्यासंचामध्ये येतात. p आणि q हे दोन्ही घटक पूर्णांक संख्यासंचांचे घटक असतात. p आणि q हे पूर्णांक संख्यासंचाचे घटक आहेत आणि q ची किंमत 0 बरोबर असू शकत नाही. q हा कधीही 0 इतका असू शकत नाही. पहा, त्यानंतर त्यांच्यातील एक रिलेशन आपण पाहिलं, ते काय आहे पहा. n सॉरी पहा, यांच्यातील रिलेशन आपण पाहतोय. नैसर्गिक संख्यासंच, पूर्ण संख्यासंच, पूर्णांक, परिमेय आणि वास्तव संख्यासंच. वास्तव संख्यासंच म्हणजे काय तर नैसर्गिक, पूर्ण, पूर्णांक आणि परिमेय या सगळ्या संख्या मिळून हे सगळे संख्यासंच मिळून जो काही संख्यासंच तयार होईल त्याला वास्तव संख्यासंच असे म्हणतात. आणि जो की इंग्रजी वर्णमालेतील कॅपिटल R या अक्षराने आपण दाखवतो. पहा, n हा उपसंच आहे wचा, w हा उपसंच आहे iचा, i हा उपसंच आहे qचा आणि q हा उपसंच आहे rचा. इथे n म्हणजे काय आहे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या हा उपसंच आहे पूर्ण संख्यासंचाचा. पूर्ण संख्यासंच हा उपसंच आहे पूर्णांक संख्यासंचाचा. पूर्णांक संख्यासंच हा उपसंच आहे परिमेय संख्यासंचाचा आणि परिमेय संख्यासंच हा उपसंच आहे वास्तव संख्यासंचाचा. अशा प्रकारे यांचे रिलेशन आपल्याला इथे दिलं आहे. n हा उपसंच आहे wचा, w उपसंच आहे iचा, i उपसंच आहे qचा आणि q उपसंच आहे rचा. हे तुम्हाला लक्षात ठेवावेच लागेल. पहा, या पुढचा भाग आपण पाहूया. आत्तापर्यंत आपण काय पाहिले, वास्तव संख्यासंच कसे तयार होतात, त्यात कोणकोणत्या संख्या असतात, त्यांचे संख्यासंच काय असतील, ते डिनोट कसे केले जातात, दाखवले कसे जातात हे आपण पाहिले. त्या पुढे जाऊन आपण पाहतोय परिमेय संख्यासंचामधील क्रमसंबंध. पहा, परिमेय संख्या म्हणजे काय, कोणत्याही संख्या p/q अशा फॉर्मॅटमध्ये असतील तर त्यांना आपण परिमेय संख्या असे म्हणतो. आणि q हा 0 बरोबर असू शकत नाही. q हा केव्हाही 0 असू शकत नाही. पहा, p/q आणि r/s ह्या परिमेय संख्या असून q हा 0पेक्षा मोठा आहे. पहा, q हा 0पेक्षा मोठा आहे आणि s देखील 0पेक्षा मोठा आहे. तर आपल्याला पुढे 3 कंडिशन्स दिल्या आहेत. काय होत आहे पहा, जर p/s, पहा p/q आणि r/s आहे. जर आपण यांचा तिरकास गुणाकार केला p/s आणि q/r, पहा p/s बरोबर q/r असेल तर p/q बरोबर r/s असेल. पहा, जर यांचा तिरकस गुणाकार आपण केला p/s बरोबर q/r असेल तर p/q बरोबर r/s असेल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहा, जर p/s हा मोठा असेल q/r पेक्षा, p/s हा मोठा आहे q/r पेक्षा, तर p/q हा देखील मोठा असेल r/s पेक्षा. जर p/s हा मोठा असेल तर p/q देखील मोठा असेल. तिसरं आणि शेवटची कंडिशन काय आहे पहा, जर p/s हा लहान असेल q/r पेक्षा तर p/q हा देखील लहान असेल r/s पेक्षा. जर p/s हा बरोबर असेल q/rच्या तर p/rs हे बरोबर असतील. जर p/s हा मोठा असेल q/r पेक्षा तर p/q हा मोठा असेल r/s पेक्षा. आणि जर p/s हा लहान असेल q/r पेक्षा तर p/q हा लहान असेल r/s पेक्षा. ह्या परिमेय हे जे काही 3 आपण प्रॉपर्टीज पाहिल्या,
हा परिमेय संख्या संचामधील क्रमसंबंध आहे. पहा, आज आपण वास्तव संख्या या नवीन धड्याचे इंट्रोडक्शन पाहिले. त्याची बेसिक माहिती आपण पाहिली आहे. काय पाहिलं आहे तर वास्तव संख्या म्हणजे काय. वास्तव संख्या परिमेय आणि अपरिमेय या दोन संख्यांमध्ये त्यांचे विभाजन होते. परिमेय संख्या आपण क्यू या अक्षराने दाखवतो. परिमेय संख्या पूर्णांक आणि अपूर्णांक या दोन संख्यांमध्ये त्यांचे विभाजन होते. पूर्णांक संख्या आपण आयने दाखवतो. पूर्णांक ऋण पूर्णांक आणि पूर्ण संख्यांनी मिळून बनतात. पूर्ण संख्या आपण डब्ल्यूने दाखवतो आणि पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या मिळून बनतात आणि नैसर्गिक संख्या आपण एन या नंबरने दाखवतो. एन या अक्षराने दाखवतो. नैसर्गिक संख्या संच आपण एनने दाखवतो. त्यामधील घटक 1 2 3 असतात. पूर्ण संख्या संच डब्ल्यूने दाखवतो. 0 1 2 3. पूर्णांक संख्या संच आयने दाखवतो. -2 -1 0 1 आणि 2. परिमेय संख्या संच आपण क्यूने दाखवतो. P/Q या फॉर्मॅटमध्ये जे काही घटक असतील ते सर्व परिमेय संख्या संचामध्ये येतात. त्यानंतर या सर्व वरील जे काही संख्यासंच आहेत या सर्व संख्यासंचांनी मिळून जो काही एक संख्यासंच तयार होईल तो वास्तव संख्यासंच असणार आहे. त्यानंतर आपण पाहिलं एन हा उपसंच असतो डब्ल्यूचा, डब्ल्यू उपसंच असतो आयचा, आय उपसंच असतो क्यूचा आणि क्यू उपसंच असतो आयचा. इथे एन ही नैसर्गिक संख्या आहे, डब्ल्यू पूर्ण संख्या आहे, आय पूर्णांक संख्या आहे, क्यू परिमेय संख्या आहे आणि आर ही वास्तव संख्या आहे. त्यानंतर परिमेय संख्या संचामधील आपण क्रमसंबंध पाहिला. आज आपण इथेच थांबूया. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परिमेय संख्यांचे गुणधर्म पाहणार आहोत. व्यवस्थित अभ्यास करा. थँक्यू.